नमस्कार मंडळी. संवाद वाहिनीच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीमध्ये वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचं कार्य निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई या 4 भावंडांनी केलं. या 4ही भावंडांमध्ये ज्येष्ठ असणारे संत निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे सद्गुरू. संत निवृत्तीनाथांचा जन्म शके 1115 म्हणजेच इसवी सन 1273 पैठणजवळील आपेगाव येथे झाला. त्यांचे वडील विठ्ठलपंत यांनी संन्यास धर्म स्वीकारला, पण गुरुच्या आज्ञेवरून पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. म्हणून त्या काळात सनातनी समाजाने संन्यासाची मुलं म्हणून या चौघांचा आणि त्या कुटुंबाचा छळ केला. त्यांच्या मातापित्यांनी मुलांच्या शुद्धीपत्रासाठी पैठण गाठले, पण तिथेही त्यांना नकार मिळाला. शेवटी आपल्या मुलांचे भविष्य उजळ व्हावं, त्यांना समाजात स्थान मिळावं म्हणून दोघांनी प्रयाग येथे त्रिवेणी संगमावर आत्मार्पण केलं. त्यावेळी निवृत्तीनाथ अवघे 10-12 वर्षांचे होते. ते ज्येष्ठ असल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि धैर्याने त्यांनी आपल्या 3ही भावंडांना सांभाळले. 4ही भावंडांनी त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली, तेव्हा वाटेत एका वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे ही भावंड सैरावैरा पळाली. त्या गडबडीत निवृत्तीनाथ आपल्या भावंडांपासून ताटातूट होऊन ब्रह्मगिरी पर्वतावरील एका गुहेत शिरले. ती गुहा होती योगीराज गहिनीनाथ यांची. गहिनीनाथ हे नाथ संप्रदायातील एक सिद्ध पुरुष. त्यांनी निवृत्तीनाथांचं तेज, त्यांची वैराग्यवृत्ती आणि आध्यात्मिक अधिकार ओळखला आणि नाथ संप्रदायाची दीक्षा त्यांना दिली. गुरु गहिनीनाथ यांच्याकडून मिळालेला कृष्ण भक्तीचा मार्ग त्यांनी सामान्य जनमानसांपर्यंत पोहोचवला. त्याचबरोबर आपले माऊली ज्ञानदेव यांनाही त्यांनी दीक्षा दिली. त्यामुळे निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव हे केवळ बंधू नव्हे, तर गुरु शिष्य म्हणून आपल्याला जास्त भावतात. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेवांनी प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला किंवा शेवटी आपल्या गुरूंना म्हणजेच निवृत्तीनाथांना वंदन केले आहे. आता अभिनव वाग्विलास, जेणे चातुर्यासी होय सोस, तो वंदू श्री निवृत्ती चरण सुरस, कृपे साजो. सामान्य जनांना भगवद्गीता समजावी यासाठी ज्ञानदेवांना त्यांनी मराठी भाषेत भगवद्गीतेवर टीका लिहिण्याची प्रेरणा दिली. 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेवांचा गर्वहरण करण्यासाठी जेव्हा ज्ञानोबांनी भिंत चालवली, तेव्हा चांगदेवांना 65 लिहून आत्मज्ञान देण्याचे सुचवणारे निवृत्तीनाथच होते. निवृत्तीनाथांनी आपल्या शिष्यांना संवादाचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे ज्ञानेश्वरी ही एक अत्यंत सुलभ आणि सरळ गुरु-शिष्य संवादाची निर्मिती झाली. अवघ्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. आपल्या डोळ्यादेखत आपल्या शिष्याला आणि भावाला समाधिस्थ होताना पाहणे हे ज्येष्ठ बंधू आणि गुरु म्हणून निवृत्तीनाथांसाठी हृदयद्रावक होते. तरीही अत्यंत धैर्याने समाधीची शिळा त्यांनी स्वतःच्या हाताने लावली. त्यानंतर एका वर्षभरातच सोपानदेव आणि मुक्ताबाई यांनीही आपापले देह विसर्जित केले. एकापाठोपाठ 3ही भावंडांच्या विरहाने निवृत्तीनाथांचे अंतःकरण व्याकुळ झाले, पण गुरुची आज्ञा आणि वारकरी संप्रदायाची धुळा सांभाळण्यासाठी ते काही काळ कार्यरत राहिले. नामदेव महाराजांच्या साथीने त्यांनी भक्तीचा प्रचार चालू ठेवला. त्यांच्या अभंगात विरहाचा, भगवंताच्या भेटीचा आणि विरक्तीचा उत्कट भाव पाहायला मिळतो. आपले कार्य पूर्ण झाले हे जाणल्यावर त्यांनी त्र्यंबकेश्वर ही आपली तपोभूमी म्हणून निवडली. ज्या ब्रह्मगिरी पर्वताच्या सानिध्यात त्यांना गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला, त्याच पवित्र भूमीत त्यांनी समाधी घेण्याचे निश्चित केले. शके 1219 म्हणजेच इसवी सन 1297 ज्येष्ठ कृष्ण द्वादशीला त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी संजीवन समाधी घेतली. या दिवसाला भागवत एकादशी असे संबोधले जाते. वारकरी संप्रदायाचे मूळ बीज म्हणजे संत निवृत्तीनाथ. या बीजातूनच ज्ञानेश्वरांसारखा वटवृक्ष बहरला. स्वतः मागे राहून आपल्या शिष्याला त्यांनी पुढे आणले. अशा या महान सद्गुरूंना आमचे शतशः प्रणाम. संत निवृत्तीनाथ यांच्या समाधी दिनानिमित्त त्यांचा एक अभंग आज आपण ऐकणार आहोत. अभंगाचे बोल आहेत: अविट अमोला घेता पै निमोला, जो मिटत नाही, संपत नाही, जो कधी पूर्णत्वाला जात नाही, असा तो पांडुरंग
पूर्वीच प्राप्त असल्यामुळे त्याला भीमातटी सगुण रूपात मी पाहिला. तो निर्गुण अव्यक्त रूप सोडून सगुण होऊन साकारत आहे. असा हा परमात्मा भक्तांच्या भक्तीने जगात आहे आणि तो जरी विटेवर उभा असला तरी सर्वांच्या ठिकाणी आहे आणि भक्तांच्या हृदयात राहून तो आपले सहाय्य करत आहे. निवृत्तीनाथ म्हणतात, असे हे परब्रह्म पुंडलिकाच्या भक्तीमुळे पंढरपूर पेठेत उभे आहे. अविट अमोला घेता पैनी मोला, अविट अमोला घेता पैनी मोला, प्रत्यक्ष देखिला भीमातटी, प्रत्यक्ष देखिला भीमातटी. अव्यक्त साकार आकारीला अंकुर, अव्यक्त साकार आकारीला अंकुर, शरणा चराचर शरणा चराचर, भक्ती काजे भक्ती काजे. अविट अमोला घेता पैनी मोला, अविट अमोला घेता पैनी मोला. हनुमान बीटे सर्व घटी माझीटे, हनुमान बीटे सर्व घटी माझीटे, परब्रह्म ईटे परब्रह्म ईटे, भक्ती साय भक्ती साय. अविट अमोला घेता पैनी मोला, अविट अमोला घेता पैनी मोला. निवृत्ती धनवाट पिकली से पेठ, निवृत्ती धनवाट पिकली से पेठ, कुंडलिके प्रगट कुंडलिके प्रगट, केले असे केले असे. अविट अमोला घेता पैनी मोला, अविट अमोला घेता पैनी मोला, प्रत्यक्ष देखिला भीमातटी, प्रत्यक्ष देखिला भीमातटी. अविट अविट अमोला घेता पैनी मोला, अविट अमोला घेता पैनी मोला, प्रत्यक्ष
प्रत्यक्ष देखिला भीमातटी प्रत्यक्ष देखिला भीमातटी प्रत्यक्ष देखिला भीमातटी